रामकृष्ण हरी माऊली. आम्ही काल आमच्या ताईंकडे गेलो होतो. तसं तर आम्ही पंढरपूरला गेलो होतो दवाखान्यामध्ये गौरीला आणि शंभूला घेऊन. तसंच आम्ही ताईकडे गेलो. हे पहा आमच्या ताईंचं घर आहे. हे मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या घराची सत्यनारायणची पूजा झाली होती. त्याचे हे असे कुंकवाचे हात छापलेले आहेत बघा घरामध्ये सगळीकडे. घरामध्ये पाऊल टाकताच हे राधाकृष्ण यांचं दर्शन झालं. आम्ही अचानक गेल्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांच्या अंगणात हे कृष्णकमळ आहे बघा. किती छान वेल आहे कृष्णकमळची. आणि इकडे बेलाचं झाड आहे. ते लावलेलं नाही, मनानं आलंय झाड बेलाचं. सगळी मंडळी वारकरी आहे. सगळ्यांना श्रीकृष्णांचं, राधाकृष्णाचं, विठ्ठलाचं, रुक्मिणीचं खूपच वेळ आहे. सगळेजण भक्तीमध्ये मग्न असतात. ताईंच्या घरात तर खूपच छान भक्तीचं वातावरण असतं. हे आहे आमच्या ताईचं देवघर. विशेष म्हणजे आमच्या ताई देवपूजा झाल्याशिवाय कोणतंच काम करत नाहीत. आंघोळ केले की अगोदर त्या देवपूजा करतात. देवपूजा करण्यासाठी त्यांना 1 तास लागतो. अगदी रमून मग्न होऊन त्या देवपूजा करतात. भगवद्गीता आहे, विठ्ठल रुक्मिणी आहेत, सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. ही अशी सुंदर केलेली देवपूजा पाहून अंगावर शहाराच येतोय. किती वेळा जरी देवासमोर असं बसलं तरी तिथंच बसावं असं वाटतं. हे मोरपंख लावलेले आहेत पहा. ही भगवद्गीता आहे. बाई आमच्या रोज वाचतात भगवद्गीता. हे ताईंचं किचन आहे. फारच सुंदर दिसतंय घर. अशी देवपूजा पाहून मी देवाला नमस्कार केला, भगवद्गीतेला नमस्कार केला. तेवढ्यात बाई आल्या होत्या आणि त्यांनी रानातून येताना ताईला आणि दादाला झाडाचे नारळ तोडून आणले होते. आणि ह्यांची बघा नारळ काढण्याची गडबड. मोठे मोठे नारळ होते, ते उचलत नव्हते तरी पण उचलायचं होतं त्यांना. दोघांनी 1-1 नारळ घेतले हातामध्ये आणि नंतर बाईच्या मागं लागले होते, आम्हाला पाणी काढून द्यातून नारळ फोड म्हणून. खूपच मोठे नारळ होते झाडाचे. पाणी गच्च भरलेलं होतं त्याच्यामध्ये. असं बाईने नंतर चाकूने वरची साल काढली. हे पहा गच्च भरले नारळ. पाण्याने आतमध्ये खोबरे नाही, काय नाही, पूर्ण पाणी आहे. अर्धा तांब्या पाणी निघले नारळातून. सगळ्यांनी नारळ पाणी पिलं. तोपर्यंत ताईंनी शंभूसाठी असा गोड शिरा केला होता तुपातला. सगळ्यांनी शिरा खाल्ला, नारळाचं पाणी पिलं, खूप छान वाटलं. नंतर आम्ही निघालो घराकडे येतो. येता येते सर मनाला
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण मुरली आल्यामुळे आम्ही तिथंच थोडंसं थांबलो. गोविंदा हे दामोदरा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण इकडं घेतलं तर बाहेर आलो ताईंनी आणि दादांनी. सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.